तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, आता पीएम किसानचा 20वा हप्ता आता उद्या तुम्हाला ठीक 2 वाजता ही 4000 रुपये जमा होणार आहे दोन योजनाचे। तर मित्रांनो ती दोन योजना म्हणजेच की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचा 7वा हप्ता। तर मित्रांनो बघा, आता बरेच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते की आता तुम्हाला हे पीएम किसानचा आणि पीएम किसानचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता कधी वाटप होणार। तर मित्रांनो बघा, तुम्हाला जुलै महिन्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होतील अशी सुद्धा माहिती आलेली होती। तरी सुद्धा तुम्हाला हे पैसे आहे ते जमा झालेले नाही। तर मित्रांनो बघा, आता जुलै सुद्धा महिना चालू झालेला आहे आणि आज आहे 17 तारीख, तरी सुद्धा तुम्हाला हे पैसे आहे पीएम किसानचा हे वाटप झालेला नाही। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला लवकरच आता उद्या ठीक आता 2 वाजल्यापासून तुम्हाला पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला याचे कारण काय म्हणजेच की तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही। तर मित्रांनो बघा, काही कारणामुळे पीएम मध्ये दुसऱ्या दौऱ्यावर गेले असताना म्हणून तुम्हाला हे तुमचा जे काय पीएम किसानचा हप्ता आहे तो लांबवलेला आहे। तर मित्रांनो बघा, आता पीएम किसान दौऱ्याहून आलेला आहे आणि तुम्हाला आता उद्या ठीक 2 वाजता बिहार येथून तुम्हाला जे काय पीएम किसानचा आणि नमोचा 7वा हप्ता आहे तो तुम्हाला दोन्ही मिळून असे तुम्हाला 4000 रुपये आता उद्या ठीक हे 2 वाजल्यापासून तुम्हाला पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो बघा, आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना हे पैसे वाटप होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांची कंप्लीट सुद्धा आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे। तर मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाची माहिती ही कशी वाटली मित्रांनो, जर तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती चांगली जर वाटली असेल तर मित्रांनो आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर तुम्हाला अशाच माहितीसाठी आताच तुम्हाला रोज माहिती जर घ्यायची असेल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुमच्या इतर मित्राबरोबर ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही आनंदाची माहिती बघायला मिळेल। चला तर मित्रांनो, मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।